शरणपूर रोडवरील सुएझी ट्रेड या इमारतीतील बांधकाम व्यावसायिक राजेगावकर यांच्या कार्यालयात गावठी बॉम्बचे पार्सल होणाऱ्या अल्पवयीन संशयितास पोलिसांनी अटक केली. जिसकी चौकशी अंती त्याने इंटरनेटवरून बॉम्ब तयार करण्याची कल्पना घेतल्याचे समोर आले. महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयाजवळील सुएझित हाईट्स इमारतीतील सुएझित ग्रुपच्या कार्यालयात पार्सलद्वारे गावठी बॉम्ब ठेवण्याचा छडा लावत संशयित युवकाला शोधण्यात पोलिसांना यश आले. दहशत निर्माण करून धमकावून पैशांची मागणी करण्याचा या युवकाचा उद्देश होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुयोजित बिल्डर्सच्या कार्यालयात बुधवारी गावठी बॉम्ब पार्सलद्वारे ठेवण्यात आला होता. याचा शोध लावण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर होते. मात्र पोलिसांनी कसून तपास करत संशयिताला घटनेच्या दुसऱ्या दिवशी पकडण्यात यश आले. संशयित हा अल्पवयीन व महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. बुधवारी हा बॉम्ब सापडल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सापळा रचून संशयित बालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडे सविस्तर चौकशी केली असता त्यानं केलेल्या गुन्ह्यासंदर्भात संपूर्ण माहिती दिली. महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या या युवकानं स्वतः इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेऊन बॉम्ब सदृश्य वस्तू तयार केली. याविषयीचे त्याला पूर्ण ज्ञान नसून बॉम्ब सदृश्य वस्तू त्यानं त्याच्या मित्राच्या अंबड येथील रिकाम्या खोलीत तयार केली आहे. ही वस्तू तयार केल्यानंतर स्वतःच्या प्लेजर या दुचाकीवरून येत सुयोजित बिल्डर्स यांच्या कार्यालयात पार्सल म्हणून ठेवल्याचे त्यानं सांगितले. हे पार्सल या कार्यालयात ठेवल्यानंतर युवकानं स्वतःच्या भ्रमणध्वनीद्वारे सुयोजित कार्यालयात पार्सल आहे, त्यात बॉम्ब आहे अशी माहिती दिली. या युवकानं गुन्ह्यात वापरलेले वाहन सरकारवाडा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. या युवकाचा गुन्ह्यामागील उद्देश दहशत निर्माण करून धमकावणे व नंतर पैशाची मागणी करणे असा होता. याविषयीची माहिती अविनाश बारगळ यांनी दिली. आपल्याकडे परवा सरकारला जी बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली होती त्या संदर्भात तपास केला गेला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास केला गेला आणि त्यात एका संशयिताला प्रथम ताब्यात घेतले गेला. नंतर चौकशी अंती संशयित हे संघर्ष मालक आहे आणि त्यांनी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय बातमीदार त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाही अद्यापपर्यंत या विधी संघर्ष विद्यार्थी कुठल्या शाळेचे विद्यार्थी कॉलेजच्या किंवा शाळेच्या नावाच्या सांगितलं. याच्या प्राथमिक तपासामध्ये आता कालपासून जे आम्ही करत आहोत त्याप्रमाणे या बालकाने विधी संघर्षाच्या बालकाने प्रथम बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवून दहशत निर्माण करायची आणि नंतर त्याचा उद्देश या दहशतीचा उपयोग करून पैसे मागणीनंतर हा हेतू असल्याचे सध्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. म्हणजे सुखवस्तू कुटुंबातील विधी संघर्षाचा बालक आहे. आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारित आपल्याला नंतर म्हणजे मदत झाली. त्यांनी जे फोन कॉल करून त्याच्यावर मी टिप्पणी करत नाही. तर यांनी या विधी संघर्षाच्या बालकांनी इंटरनेटद्वारे बॉम्ब बनवण्याची माहिती, बॉम्ब वस्तू कशी तयार करायची याची माहिती त्याने जमा केली आणि ते त्यांनी एका शहरातच एके ठिकाणी असलेल्या मोकळ्या ठिकाणी मोकळ्या घरामध्ये हे त्यांनी गेले मागील वेळ जवळजवळ 14 दिवसापासून चालू होते. नाही आतापर्यंत याच्यावर आम्ही आता काही सांगू शकत नाही. आतापर्यंत प्राथमिक तपासात जे जमिनीचा वाद किंवा असं असल्याचं काही निष्पन्न झालं नाही. मी सांगितल्यामुळे तो आधी घाबरवायचा डिमांड करायची मागणी करायची अशा प्रकारचा हेतू असल्याच्या आत्ताच्या प्राथमिक तपासात झालेला. ज्यांनी याला त्या अद्याप प्रमाणात विचारपूस करण्यात आली त्यानुसार हे प्रत्येक बिल्डर आहे याला एवढीच माहिती होती. प्रत्येक बिल्डरांपैकी हे आहे म्हणून त्याने निवडलेलं आहे.